आमच्या प्रिय बंधू भगिनींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वेश्वरा संघ सकाळ हा कार्यक्रमासाठी तुम्हा सर्वांना मी स्वागत करीत आहे. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, माझ्या मागे बघा कितीतरी हाती, पण ही एकटी उभी आहे. आज पण किती वेळा आपण विचार करतो मी एकटा आहे, मी अनाथ आहे, पण दिसायला हे अनाथ आहे पण एकटे आहे. पण देवबापा कोणाला अनाथ सोडत नाही. योहान 14:18 मध्ये येशूने म्हटलं, मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, मी तुमच्याकडे येईल. तुम्हाला अनाथ सोडणार नाही, मी तुमच्याकडे येईल. किती चांगला वचन आहे बघा. किती वेळा आम्ही काय करतो, मी एकटा आहे, माझ्याबरोबर कोण नाहीये, माझे विचार माझी काळजी कोण घेणार असं विचार आहे ना. आणि या सर्वेश्वर संघ सकाळी कार्यक्रमाला देवबा तुम्हाला सांगतो, पेत्रांची पहिली पत्री 5:7 वचन, तुमची काळजी घेणारा परमेश्वर एक आहे, तुमची सर्व काळजी त्याच्यावर टाका. काय पण काळजी, काय पण चिंता असू दे. आणि स्तोत्र संहिता 55 त्याच्या 22 मध्ये असं पाहत आहे, परमेश्वर म्हणतो तुझ्या सर्व बोझ परमेश्वरावर टाक, तो तुला कधी डगमगून देणार नाही, तुला कधी खाली पडून देणार नाही. कारण जास्त भार बोझ आपल्या अंगावर असलं तर आपला हातपास डगमगतो, हो की नाही. पण परमेश्वर म्हणतो तुमची सर्व बोझ माझ्यावर टाका ना, म्हणजे मी तुमच्या काळजी घेणार ना. तुम्हाला काय डगमगायची आवश्यकता नाही. जीवनामध्ये मला स्थिर उभा राहू शकत नाही, मी एकटा आहे, मला कोण मदत केलं नाहीये, मला सांभाळायला कोण नाही असं विचार करता का? परमेश्वर तुम्हाला फिसवून देणार नाही, असा सांभाळणारा परमेश्वर आहे. म्हणून देवा तुम्हाला म्हणतो तुम्ही अनाथ नाही, देव तुमच्याकडे पण येणार, तुमच्या मनामध्ये येणार. फक्त तुमच्या मनाचे द्वार उघडा. देवबाप्पा माझ्या पापाची क्षमा करा, परमेश्वरला विचारा, तुमच्या मनामध्ये येईल, तुमच्या मनाला शुद्ध करेल आणि जीवनामध्ये तुमची सर्व काळजी तो घेणार. प्रार्थना करूया. पवित्र देवबाप्पा धन्यवाद आमच्यासाठी जगामध्ये तो मानव मन आला, मानवाचं सगळं दुःख तुला ठाऊक आहे, सर्व काळजी तुला ठाऊक आहे. आज वचन ऐकणारे जे पण ज्या काळजीने आहे प्रभू, पण तुझ्याकडे येऊ दे आणि तुला आपल्या मनामध्ये जागा देऊ दे, म्हणजे त्यांच्या मनात तू येऊन त्यांना देवबाप्पा सांत्वन देऊ, त्यांची काळजी काढून टाकू आणि त्यांना आशीर्वाद करू. येशूच्या नावाने मागे तुम्हाला ऐक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. देवबाप्पा तुम्हाला आशीर्वाद करो. उद्या सकाळी पुन्हा पाहूया. आमेन.